नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आज आपण पहिल्या प्रकरणातील लोकसंख्या बदलाचे घटक हा पॉइंट बघणार आहोत. तर लोकसंख्या जी आहे तर ती प्रत्येक देशाची लोकसंख्येमध्ये जी काही रचना असते तर ती वेगवेगळी आपल्याला दिसून येते. तर प्रत्येक देश किंवा प्रदेश जो असेल तर एका प्रदेशातील लोकसंख्या दुसऱ्या प्रदेशाच्या लोकसंख्येपेक्षा वेगळी असते. मग ही वेगळी का असते तर ते दिलंय की वयरचना असेल, लिंग असेल, वास्तव्याचं ठिकाण असेल, तर ह्या फरकांमुळे किंवा या घटकांमुळे त्या लोकसंख्येमध्ये आपल्याला बदल दिसून येत असतो. आणि लोकसंख्येचा अभ्यास जर करायचा असेल तर हे जे काही घटक आहेत, वय असेल, लिंग असेल किंवा वास्तव्याचं ठिकाण असेल, तर यांचा अभ्यास करावा लागतो. त्याशिवायच रोजगाराचे प्रकार, शिक्षण, आयुर्मान हे जे काही घटक आहेत तर यांचासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करावा लागतो आणि त्यानुसार जे काही लोकसंख्येमध्ये बदल असतील तर ते आपल्याला दिसून येत असतात. तर लोकसंख्येमध्ये जो काही बदल असतो तर त्या लोकसंख्येमध्ये बदल झाल्यानंतर आपल्याला काही सकारात्मकसुद्धा बदल दिसून येतात आणि काही नकारात्मक बदलसुद्धा त्या ठिकाणी दिसून येतात. मग ही जी काही लोकसंख्या असेल तर या लोकसंख्येच्या बदलाचा अभ्यास त्या ठिकाणी संख्यात्मक किंवा टक्केवारीच्या स्वरूपात आपल्याला सांगता येत असतो. म्हणजे एखादी देशाची लोकसंख्या किती टक्क्यामध्ये वाढली किंवा संख्यात्मक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपण बघू शकतो. तर लोकसंख्या जी असेल तर त्या लोकसंख्येमध्ये जे काही बदल असतील तर त्याच्या बदलांमुळे आपल्याला त्या ठिकाणी त्या देशाचा किंवा त्या प्रदेशाचा विकासाचा जो काही निर्देशांक आहे तर तो समजू शकतो. उदाहरणार्थ बघा की लोकसंख्या जर कमी असेल एखाद्या देशाची तर त्या कमी लोकसंख्येमुळे त्या देशातील जी काही गरिबी आहे तर ती आपण गरिबी कमी करणं त्या सरकारला, त्या देशाच्या सरकारला शक्य होत असतं. म्हणजे लोकसंख्येमध्ये आपल्याला घटक दिसून येतात. जसं मी वर सांगितलं की अ, वयरचना असेल, लिंग गुणोत्तर असेल, त्यानंतर स्थलांतराचं प्रमाण असेल, तर या बाबींमुळे त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येत बदल होताना दिसून येतो. उदाहरणार्थ बघा की एखाद्या देशामध्ये तरुणांची संख्या जास्त असते. तर काही देशांमध्ये आपल्याला वृद्धांची संख्या जास्त दिसून येते. म्हणजे कशावरून समजलं तर वयोरचना जी असेल तर त्या वयोरचनेनुसार आपण असा निष्कर्ष काढू शकतो किंवा काढलेला आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो की लिंग गुणोत्तराच्या बाबतीत की काही देशांचं लिंग गुणोत्तर अतिशय कमी आहे, काही देशांचं लिंग गुणोत्तर जास्त आहे. म्हणजेच काय तर काही देशांमध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्या आपल्याला कमी दिसून येते. तर काही देशांमध्ये काय की पुरुषांच्या तुलनेत विचार जर केला तर स्त्रियांची संख्या आपल्याला जास्त दिसून येते. ह्या निष्कर्ष कुठून निघाला तर जे काही लोकसंख्येचे घटक होते, बदलाचे घटक, की त्याच्या अभ्यास जर तुम्ही केला तर त्याच्यानुसार तुम्ही असे निष्कर्ष काढू शकतात. आणि हे समजण्यासाठी आपल्याला काही संज्ञा महत्त्वाच्या आहेत. जसं जन्मदर म्हणजे काय, मृत्यूदर म्हणजे काय, स्थलांतर म्हणजे काय, तर तेच आपल्याला आता बघायचं आहे. नंबर 1 आपण बघू की जन्मदर म्हणजे काय. एक व्याख्या या ठिकाणी दिली आहे की एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे जन्माला येणारी जिवंत अर्भके म्हणजेच ढोबळ जन्मदर होय. बघा या ठिकाणी कालमर्यादा सुद्धा आखून दिलेली आपल्याला दिसून येते की कालमर्यादा काय दिली या ठिकाणी की एका वर्षामध्ये की ठराविक असा कालखंड दिलाय की 1 वर्ष, की एका वर्षामध्ये दर हजारी म्हणजे लोकसंख्येचंही लिमिट दिलंय की हजारच लोकसंख्येमागे आपल्याला काउंट करायचं आहे. तर एका वर्षामध्ये दर हजारी लोकसंख्येमागे जन्माला येणारी जिवंत अर्भके. अर्भक म्हणजे काय तर नुकतंच जन्माला आलेलं जे काही बाळ असेल तर त्याला आपण अर्भक असं म्हणत असतो. आणि त्यातल्या त्यात जी काही जिवंत राहतात तर त्या जिवंत अर्भकांची जी काही संख्या असेल तर त्याला आपण जन्मदर असं म्हणत असतो. आता जन्मदर जो काही आहे तर तो जन्मदर काढण्यासाठी या ठिकाणी एक आपल्याला सूत्र पण दिलंय बघा या बाजूला की ढोबळ जन्मदर बरोबर एका वर्षात जन्मलेल्या जिवंत अर्भकांची संख्या भागेला त्या वर्षीची एकूण लोकसंख्या गुणिला 1000. म्हणजे आपण जे आता व्याख्येत बघितलं की दर हजारी लोकसंख्येमागे
बरोबर. तसंच या ठिकाणी दिलंय, की एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे जन्माला येणारी जिवंत अर्भके म्हणजेच जन्मदर होय. एखाद्या प्रदेशाचा जर जन्मदर काढायचा असेल, तर ती जी काही आकडेवारी असेल, तर आकडेवारी या सूत्रात टाकल्यानंतर आपल्याला त्या प्रदेशाचा किंवा त्या देशाचा जन्मदर त्या ठिकाणी समजू शकतो. एक उदाहरण पण दिलं बघा या ठिकाणी, की एका शहरात ठीक आहे, हे मी काही स्पष्ट करत नाही. त्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. आकडेवारी टाकून तुम्ही जन्मदर काढू शकतात. ठीक आहे. त्यानंतर नंबर 2 दिलंय, की ढोबळ मृत्यूदर. तर मृत्यूदराची व्याख्या सेम तशीच, की एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या म्हणजेच मृत्यूदर होय. बघा, व्याख्या सारखी आहे, फक्त पहिल्या ह्याच्यात काय होतं, जिवंत अर्भकांची संख्या होती. मृत्यूदरामध्ये काय आहे, तर मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या. सेम तसंच सांगता येईल आणि तसंच या ठिकाणी सूत्र पण दिलं आहे, की एखाद्या प्रदेशाचा मृत्यूदर जर काढायचा असेल, तर त्या ठिकाणी बघा सूत्र दिलं आहे, की ढोबळ मृत्यूदर बरोबर एका वर्षात झालेल्या मृत्यूची एकूण संख्या भागेला त्या वर्षीची एकूण लोकसंख्या गुणेला 1000. अशा आकडेवारी जी काही असेल, तर ती आकडेवारी या सूत्रात टाकल्यानंतर तुम्हाला त्या प्रदेशाचा मृत्यूदर जो काही आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही काढू शकतात. त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल, की जन्मदर झाला, मृत्यूदर झाला किंवा स्थलांतर जे काही आहे, की लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहायला कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या स्वरूपात जातात. बरोबर. तर स्थलांतरामुळे सुद्धा त्या ठिकाणी लोकसंख्येचा जो काही बदल आहे, तर त्या बदल आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ बघा, की मुंबईसारखी जी काही मोठी शहरं आहेत, तर त्या ठिकाणी आपल्याला लिंग गुणोत्तर कमी दिसतं. म्हणजे काय, पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांची संख्या त्या ठिकाणी आपल्याला कमी दिसते. मग याच्या मागचं कारण काय? तर त्या ठिकाणी स्थलांतर हे जे काही कारण आहे, तर ते आपल्याला दिसून येतं. कारण की मुंबईसारख्या शहरामध्ये उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणून तरुण पुरुष वर्ग जो काही आहे, तर तो अशा शहरांकडे मोठ्या प्रमाणात आपल्याला स्थलांतर करताना दिसून येतो आणि म्हणूनच अशा शहरांमध्ये पुरुषांची संख्या आपल्याला जास्त दिसून येते. हे एक उदाहरण सांगितलं. असे अनेक कारणं जगामध्ये आपल्याला दिसून येतात, की स्थलांतरामुळे सुद्धा लोकसंख्येचे जे काही बदल आहे, तर ते बदल होताना आपल्याला दिसून येत असतात. त्यानंतर लोकसंख्येची वाढ झालेली आहे किंवा नाही एखाद्या प्रदेशात, तर ते जर समजून घ्यायचं असेल, तर त्याचंही एक सूत्र दिलंय बघा, की लोकसंख्या वाढ बरोबर सध्याची लोकसंख्या वजा आधीची लोकसंख्या. म्हणजे एखाद्या वर्षाचं काढायचं आहे, की एका वर्षात लोकसंख्या वाढली किंवा नाही हे समजून घ्यायचं असेल, तर लोकसंख्या वाढ बरोबर सध्याची लोकसंख्या म्हणजे सध्याचं जे काही वर्ष असेल, तर त्या सध्याच्या वर्षाचं लोकसंख्या किती आहे, ती वजा आधीची लोकसंख्या म्हणजे मागच्या वर्षी जे काही लोकसंख्या होती, तर त्यातून वजा जर केली, तर आपल्याला काय कळतं, लोकसंख्येचं वाढ किती झालेली आहे ते त्या ठिकाणी लक्षात येतं. त्यानंतर पुढे दिलंय, की लोकसंख्या वाढीचा दर काढायचा असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा सूत्र दिलंय, की लोकसंख्या वाढीचा दर बरोबर लोकसंख्या वाढ वजा आधीची लोकसंख्या गुणिले 100. हे केल्यानंतर आपल्याला लोकसंख्या वाढीचा जो काही दर आहे, तर तो या ठिकाणी लक्षात येतो. बघा, या सूत्रांनुसार तुम्ही लोकसंख्येमध्ये जे काही बदल होतात, जन्मदर, मृत्यूदर, त्यानंतर लोकसंख्या वाढ, लोकसंख्या वाढीचा दर, तर या सूत्रांनुसार तुम्ही ते काढू शकतात आणि त्याच्यानुसार निष्कर्ष जे काही असतील त्या प्रदेशाचे, तर ते निष्कर्ष तुम्ही काढू शकतात. त्यानंतर पुढे बघा, पुढच्या चार्टमध्ये फक्त दिलंय, की देश, जन्मदर आणि मृत्यूदर 2017ची ही आकडेवारी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि या ठिकाणी 5-6 देश दिले. त्या प्रत्येक देशाचा जन्मदर दिला आहे आणि मृत्यूदर दिलेला आहे. हे काही मी वाचून दाखवत नाही. तक्ता दिलेला आहे फक्त. त्यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे, लोकसंख्या वाढ आणि विस्फोट. तर लोकसंख्या वाढलेली आहे का कमी झालेली आहे, हे कसं बघायचं किंवा कोणत्या टप्प्यात काय येतं ते आपल्याला पुढे बघायचं आहे, की लोकसंख्या वाढ आणि विस्फोट. लोकसंख्येचा विस्फोट जो काही झालेला असतो म्हणजे अतिरिक्त लोकसंख्या जी काही झालेली असते, तर तेच आपल्याला बघायचं आहे, की जन्म आणि मृत्यू दरामुळे लोकसंख्येत वाढ किंवा घट होते.
बघा, जन्मदर आणि मृत्यूदर याच्यावरच सर्व डिपेंड असतं, की लोकसंख्या वाढते आहे किंवा लोकसंख्या कमी होत आहे. घट म्हणजे कमी होत आहे. मग हे कशामुळे होतं? तर जन्मदर आणि मृत्यूदर जो काही असतो एखाद्या प्रदेशातील, तर त्या जन्मदरामुळे किंवा मृत्यूदरामुळेच आपल्याला लोकसंख्येत वाढ किंवा घट होत आहे की नाही, हे आपल्या लक्षात येत असतं. आणि याच्यानुसारच या ठिकाणी आपल्याला एक चार्ट दिलाय. तो चार्ट आपल्याला भरायचा आहे. बघा, चार्टमध्ये दिलंय नंबर 1 अनुक्रमणिका, नंबर 2च्या कॉलममध्ये जन्मदर, नंबर 3चा कॉलम मृत्यूदर आणि तिसऱ्या कॉलममध्ये लोकसंख्येवर होणारा परिणाम. म्हणजे लोकसंख्या वाढते आहे किंवा घटते आहे हे आपल्याला सांगायचं आहे. नंबर 1 बघा, की जन्मदरसुद्धा जास्त आहे, मृत्यूदरसुद्धा जास्त. लोकसंख्या जी काही आहे, लोकसंख्येवर होणारा परिणाम त्या ठिकाणी स्थिर किंवा कमी वाढ आपल्याला दिसते. बघा, जगामध्ये असे काही देश आहे, की ज्या देशांमध्ये जन्मदरसुद्धा जास्त आहे आणि मृत्यूदरसुद्धा जास्त. म्हणजे आधुनिक सुविधा ज्या काही आहे, वैद्यकीय सुविधा विशेषतः, तर त्या अपूर्ण असल्यामुळे काही देशांमध्ये आजसुद्धा मृत्यूदर हा जास्त दिसून येतो. आणि दोघंही जास्त आहेत. जन्मदरसुद्धा जास्त, मृत्यूदरसुद्धा जास्त. म्हणून त्या देशातील लोकसंख्या आपल्याला स्थिर किंवा कमी वाढ, त्या लोकसंख्येमध्ये कमी वाढ दिसून येते. त्यानंतर नंबर 2 आपल्याला सोडवायचं आहे बघा. जन्मदरसुद्धा जास्त दिसून येतो या ठिकाणी आणि मृत्यूदरात घटता, म्हणजे मृत्यूदराचं प्रमाण जे काही आहे, तर त्याच्यामध्ये काही प्रमाणात घट होताना आपल्याला दिसून येते. बघा, जन्माला येणाऱ्यांची संख्या जर जास्त असेल आणि मृत्यूदरात घट होतो म्हणजे काय? वृद्धांची संख्यासुद्धा त्या ठिकाणी वाढत आहे. त्यांचं मृत्यूचं प्रमाण कमी झालं म्हणून काय होतंय? त्यांची संख्यासुद्धा वाढत आहे. मग अशा वेळेस लोकसंख्या आपल्याला काय दिसून येईल? तर लोकसंख्या जास्त किंवा लोकसंख्येत वाढ आपल्याला दिसून येते. त्यानंतर नंबर 3 बघा, की जन्मदर जो काही आहे तर तो जास्त दिसून येतो. मृत्यूदर जो काही आहे तर तो कमी आपल्याला दिसून येतो. सेम वरच्यासारखंच आहे, की मृत्यूदर जर कमी झाला आणि त्या मानाने जर जन्मदर जास्तच असेल, तर त्या ठिकाणी लोकसंख्या जी आहे तर ती आपल्याला जास्त दिसून येते. त्यानंतर 4 सांगता येईल. 4 नंबरचं बघा, की जन्मदर घटता, म्हणजे काही प्रमाणामध्ये जन्मदरामध्ये घट होताना आपल्याला दिसून येते. आणि त्याचसोबत मृत्यूदरसुद्धा कमी आपल्याला दिसून येतो. परंतु दोघी कमी आहेत. बघा, जन्मदरसुद्धा काही अंशी कमी होत आहे, मृत्यूदरसुद्धा काही अंशी कमी होत आहे. परंतु त्या ठिकाणी लोकसंख्या जी आहे तर ती स्थिर किंवा आपल्याला जास्तच दिसून येते. कारण का? तर मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाणसुद्धा कमी झालेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी लोकसंख्येवर म्हणजे लोकसंख्या कमी होताना दिसून येत नाही. तर ती स्थिर किंवा जास्त वाढ आपल्याला दिसून येते. आणि शेवटचं दिलंय 5 नंबरचं, की जन्मदर कमी व मृत्यूदरसुद्धा कमी. दोघी कमी असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, की लोकसंख्या जी आहे तर ती स्थिर आणि जास्त आपल्याला दिसून येते. लोकसंख्या कशी असेल? स्थिर असेल. त्या लोकसंख्येमध्ये फारसा बदल होताना आपल्याला दिसून येत नाही. ठीक आहे. हे ढोबळमानाने आपण तक्ता तयार केला. त्याचंच स्पष्टीकरण किंवा त्याच्याच पुढे आपल्याला एक आकृती पण दिली बघा, की लोकसंख्या जी काही आहे, तर हे जे काही 5 टप्पे दिले होते जन्मदर आणि मृत्यूदरानुसार, तसेच आपल्याला पुढे 5 टप्पे दिलेले दिसून येतात. ही आकृती जी काही आहे बघा, की आकृती 1.7 लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. लोकसंख्या संक्रमण म्हणजे लोकसंख्येची जी काही वाढ होत आहे, तर तिचा सिद्धांत, त्याचे टप्पे या ठिकाणी आपल्याला दिलेले दिसून येतात. 5 टप्प्यांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे. तर हा जो काही आकृती आहे, तर पहा सुरुवातीला आकृतीमध्ये काय-काय दिलंय ते आपण बघू, की आकृतीमध्ये टप्पे म्हटलंय, त्यानंतर टप्प्यांमध्ये पहिल्याचे टप्पे दिले. 5 टप्पे या ठिकाणी दिसत आहे. नंबर 1 अतिशय स्थिर. त्यानंतर नंबर 2चा दिलाय बघा, आरंभीच्या काळात विस्तारणारा.
नंतर तिसरा टप्पा दिलाय नंतरच्या काळात विस्तारणारा. नंबर 4 दिलाय कमी बदल दर्शवणारा आणि नंबर 5चा टप्पा दिलाय शून्य वाढ दर्शवणारा. हे 5 टप्पे यात आपल्याला दिलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी बघा शून्य दिसतोय. शून्यापासून 10, 20, 30, 40 अशी लोकसंख्या जी काही आहे, तर त्या लोकसंख्येचे आकडेवारी समजण्यासाठी ते दिलेलं आहे. दर हजारी होणारे जन्म व मृत्यूदर हे आपल्याला याच्यावरून कळतात. त्यानंतर खाली बघा काळ म्हणजे वर्ष त्या ठिकाणी दिलंय की टप्प्यांनुसार त्या ठिकाणी दिसतंय. त्यानंतर या आकृतीमध्ये ही जी काही खालची काळी रेष दिसते, तर ती आहे आपल्याला मृत्यूदराची दिसून येते. त्यानंतर तशीच वरची जी काही रेष आहे निळ्या कलरमध्ये दिलेली, तर त्या निळ्या कलरची रेष जी काही आहे, तर ती आपल्याला जन्मदराची दिसून येते. आणि हा मधला भाग जो काही आहे आकृतीचा, की ज्या ठिकाणी लोकसंख्या वाढलेली आपल्याला दिसून येते, तर त्या वाढीला नैसर्गिक वाढ असं नाव त्या ठिकाणी दिलेलं आपल्याला दिसून येतं. तर यानंतर सेम तसंच दिलंय बघा, की शेवटचा टप्पा जो काही आहे 5वा टप्पा, तर त्या 5व्या टप्प्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं, की मृत्यू दरापेक्षा सुद्धा जन्मदर हा कमी आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल, की नैसर्गिक घट, की काही असे प्रदेश आहे, की त्या ठिकाणी लोकसंख्या कमी होताना आपल्याला दिसून येत आहे. हेच आपल्याला 5 टप्पे जे काही आहेत, तर ते पुढे बघायचे आहेत. तर चं आपल्याला स्पष्टीकरण बघण्याच्या अगोदर या ठिकाणी काही प्रश्न विचारले बघा आकृतीवर, तर ते आपण बघू. नंबर 1चा प्रश्न दिलाय बघा, की आलेखातील निळी आणि काळी या रेषा काय दर्शवतात? मी आत्ताच सांगितलं, की निळी जी काही रेष आहे, तर ती आपल्याला काय दाखवते? जन्मदर दाखवते आणि काळी रेषा जी काही आहे, तर ती मृत्यूदर दाखवताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर नंबर 2चा प्रश्न आहे, की आलेखात दाखवलेला हिरवा भाग काय दर्शवतो? की आलेखात जो काही हिरवा भाग दाखवलाय, तर तो आपल्याला नैसर्गिक वाढ जी काही आहे, तर ती नैसर्गिक वाढ त्या ठिकाणी दाखवताना दिसून येत आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, की आलेखात दाखवलेला निळा भाग काय दाखवतो? की आलेखामध्ये जो काही निळा भाग दाखवलेला आहे, तर तो निळा भाग काय दाखवतोय? की नैसर्गिक घट जी आहे लोकसंख्येची, तर ती नैसर्गिक घट या ठिकाणी आपल्याला त्या भागात दिसून येत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न दिलाय, की कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक आहे? की कोणते असे टप्पे आहे, की ज्या ठिकाणी जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा आपल्याला अधिक दिसून येतो? तुम्ही बघा दुसरा टप्पा जो काही आहे आणि तिसरा टप्पा जो काही आहे, तर या दोघी टप्प्यांमध्ये आपल्याला जे काही जन्मदर जो काही आहे, तर तो मृत्यूदरापेक्षा अधिक दिसून येतो. त्यानंतर 5वा प्रश्न विचारलाय, की कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरा एवढाच आहे? बघा, की कोणत्या टप्प्यात असं आहे, की जन्मदर आणि मृत्यूदर हा सारखाच आहे किंवा जन्मदर हा मृत्यूदरा एवढाच आहे. तर विशेषतः बघा, की पहिला टप्पा आणि 5व्या टप्प्यामध्ये आपल्याला थोडंसं सारखं दिसून येतं, की ह्या दोघी टप्प्यांमध्ये जन्मदर हा मृत्यूदरा एवढाच आपल्याला दिसून येत असतो. आणि शेवटचं दिलंय बघा, की कोणत्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे? कोणत्या टप्प्यात मृत्यूदर जो काही असेल, तर मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे. शेवटचा जो काही 5वा टप्पा होता, तर 5व्या टप्प्यामध्ये आपल्याला हे सांगता येईल, की त्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. तर या आकृतीनुसारच आपल्याला आता लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत म्हणजे लोकसंख्या जी काही वाढ होते, तर त्या वाढीनुसार त्याचे 5 टप्पे केलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्या 5ही टप्प्यांना विशिष्ट नावं दिली आहे, की लोकसंख्या जशी वाढलेली आहे किंवा कमी झालेली आहे, त्यानुसार त्या टप्प्यांना नावं दिलेली दिसून येतात. तर पहिला टप्पा आपल्याला बघायचा आहे, की पहिला टप्पा जो काही आहे, तर त्याला नाव दिलं आहे अतिशय स्थिर, की पहिल्या टप्प्यामध्ये लोकसंख्या ही अतिशय स्थिर असते. म्हणून त्या टप्प्याला पहिला टप्पा त्यासोबतच नाव दिलंय अतिशय स्थिर. तर या टप्प्याची आपल्याला वैशिष्ट्य सांगता येतील,
या टप्प्यामध्ये जन्मदर व मृत्यूदर हे जे काही दोघी असतात, तर ते दोघी असल्यामुळे लोकसंख्या स्थिर राहते. बघा, जन्मदर सुद्धा जास्त आहे, त्यासोबतच मृत्यूदर सुद्धा जास्त आहे आणि हे दोघंही जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या जी काही आहे, तर त्या लोकसंख्येत फारसा बदल दिसत नाही. तर ती लोकसंख्या काय आहे, स्थिर आपल्याला दिसून येते. त्या लोकसंख्येत वाढ आहे, परंतु ती कशी आहे, स्थिर आपल्याला दिसून येते. त्या ठिकाणी असं सांगता येईल, की हे जे काही देश असतात, या टप्प्यामधील, तर या देशांची अर्थव्यवस्था विशेषतः शेती किंवा प्राथमिक व्यवसाय जे काही असतील, तर त्या शेतीवर आणि प्राथमिक व्यवसायावर दिसून येतात. या देशांमध्ये जे काही तृतीय व्यवसाय असतील, द्वितीय व्यवसाय असतील, तर त्या व्यवसायांचं प्रमाण अतिशय कमी आहे. तसंच शैक्षणिक ज्या काही सुविधा असतील, तर त्या शैक्षणिक सुविधा सुद्धा त्या ठिकाणी मर्यादित असतात. तंत्रज्ञान असेल, विज्ञान असेल, तर त्याचा सुद्धा विकास कमी झालेला आपल्याला दिसून येतो. त्यासोबतच स्वच्छतेच्या बाबतीत असेल, वैद्यकीय सुविधांचा अभाव त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे, स्वच्छतेच्या बाबतीत जागरूकता नाही. म्हणून अशा देशांमध्ये संसर्गजन्य जे काही आजार असतील, तर त्यांचं प्रमाण आपल्याला जास्त दिसून येतं आणि त्याचमुळे रोगराई असेल, कुपोषण असेल, अशा कारणांमुळे त्या ठिकाणी मृत्यूदर जो काही आहे, तर तो आपल्याला जास्त दिसून येतो आणि त्याच कारणांमुळे की मृत्यूदरसुद्धा जास्त आहे आणि शिक्षणाची म्हणजे सुविधा नाही, शैक्षणिक बाबतीत सुद्धा तो प्रगत नाही. म्हणून त्या ठिकाणी जन्मदर सुद्धा आपल्याला जास्त दिसून येतो आणि या ठिकाणी या दोघी कारणांमुळे त्या ठिकाणी जन्मदर सुद्धा जास्त, मृत्यूदर सुद्धा जास्त आणि म्हणून अशा टप्प्यातील जे काही देश असतील, तर त्यांची लोकसंख्या जी काही आहे, तर ती आपल्याला काय दिसून येते? लोकसंख्या अतिशय स्थिर, वाढते परंतु स्थिर आहे. फार त्यात बदल होताना दिसून येत नाही. ठीक आहे. सध्याच्या स्थितीमध्ये जगात या टप्प्यामध्ये कोणताही देश आता शिल्लक राहिलेला नाही. त्यानंतर नंबर दुसरा आपल्याला बघायचा आहे. दुसरा टप्पा, त्याला नाव दिलंय त्यांनी आरंभीच्या काळात विस्तारणारा. म्हणजे सुरुवातीच्या काळात लोकसंख्या जी आहे, तर ती फार वाढलेली असेल, तर तिला नाव दिलंय आरंभीच्या काळात विस्तारणारा टप्पा किंवा दुसरा टप्पा. या टप्प्याचं आपल्याला वैशिष्ट्य बघायचे, की विज्ञानाचा प्रसार व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे वैद्यकीय व आरोग्यविषयक सेवांचा विस्तार, की हा जो काही प्रदेश असेल किंवा देश असतील या टप्प्यात येणारे, तर त्या ठिकाणी विज्ञानाचा प्रसार झालेला दिसतो, तंत्रज्ञानाचा विकास झालेला दिसून येतो. त्यामुळे वैद्यकीय सुविधा ज्या असतील, आरोग्याच्या बाबतीत ज्या काही सुविधा असतील, तर त्या चांगल्या म्हणजे प्रकारात आपल्याला दिसून येतात आणि त्याचमुळे काय होतं, की त्या ठिकाणी जो काही मृत्यूदराचं प्रमाण आहे, तर ते काही अंशी घटताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे संसर्गजन्य जे काही आजार असतील, रोगराई जी काही असेल, तर त्याच्यावर नियंत्रण झालेलं आपल्याला दिसून येतं आणि त्या नियंत्रणामुळे त्या ठिकाणी मृत्यूदरामध्ये घट होताना आपल्याला दिसून येते. त्यासोबतच इतर ज्या काही सुविधा असतील, की वाहतुकीच्या व्यवस्था असू शकतात, नंतर शैक्षणिक बाबतीत सांगता येईल, आरोग्याच्या बाबतीत असेल, तर अशा ज्या काही विविध सुविधा आहे, तर त्यांचासुद्धा या देशांमध्ये विकास झालेला दिसून येतो आणि त्याच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी लोकसंख्या वाढताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर अजून एक वैशिष्ट्य, की या प्रदेशांमध्ये लोकसंख्या वाढ नियंत्रित करण्याचे प्रयत्न केले जातात, की लोकसंख्या त्या ठिकाणी झपाट्याने वाढते आहे आणि ती म्हणजे नियंत्रण करण्यासाठी त्याच्यावर सरकारच्या मार्फत काहीतरी प्रयत्न केले जात असतात. सध्याचे जे काही देश आहेत, तर विकसनशील जे काही देश आहेत विशेषतः, तर त्या विकसनशील देशांमध्ये आपल्याला सध्या त्या आरंभीच्या काळात विस्तारणारे दिसून येतात. उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी दिलेलं आहे, की उदाहरणार्थ कांगो, बांगलादेश, नायजर आणि युगांडा हे जे काही देश आहे, तर हे काय विकसनशील देश आहे, की त्या ठिकाणी प्रगतीला सुरुवात झालेली आहे. विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, वाहतुकीच्या सुविधा असतील, तर यांच्या बाबतीत काय फक्त सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते आणि सुरुवात झालेली असल्यामुळे त्या ठिकाणी काय दिसतंय, की थोडीशी प्रगती आपल्याला दिसून येत आहे आणि त्या मानाने जन्मदर जास्त आणि मृत्यूदरामध्ये काय होतं अजून घट होत आहे आणि घट होत असल्यामुळे लोकसंख्या आपल्याला काय दिसते, की त्या ठिकाणी लोकसंख्या आपल्याला जास्त दिसून येते
आणि म्हणूनच म्हटलंय की आरंभीच्या काळात विस्तारणारे देश किंवा टप्पा. ठीक आहे, हे दुसऱ्या टप्प्यात येतात. त्यानंतर तिसरा टप्पा आपल्याला बघायचा आहे. तिसऱ्या टप्प्याला नाव दिलंय की नंतरच्या काळात विस्तारणारे. की काही देशांमध्ये काय आहे की नंतरच्या काळामध्ये लोकसंख्या फार वाढलेली आपल्याला दिसून येते, तर त्याला नाव दिलंय नंतरच्या काळात विस्तारणारा. की या देशांमध्ये आपल्याला असं दिसून येतं की जन्मदर जो काही आहे, तर जन्मदर सुद्धा काही अंशी कमी होण्यास सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. की जन्मदर काही अंशी त्या ठिकाणी सरकारच्या काही धोरणांमुळे जन्मदर जो काही आहे तर तो काही अंशी कमी होण्यास सुरुवात झालेली दिसून येते. आणि त्याचसोबत मृत्यूदर जो काही आहे परंतु, तर मृत्यूदरात सतत घट होत आहे. म्हणजे प्रगती होत आहे म्हणून काय, वैद्यकीय सुविधा वाढत आहेत. त्याचमुळे मृत्यूदरात सतत घट होत आहे. म्हणजे मृत्यूदराचं प्रमाण कमी होत आहे. म्हणून वृद्धांची संख्या त्या ठिकाणी वाढेल. म्हणूनच त्या ठिकाणी लोकसंख्या काय दिसते आपल्याला, लोकसंख्या वाढीचा दर हा जो आपल्याला म्हणजे कमी जरी दिसत असला तरी लोकसंख्या काय आहे नंतरच्या काळात ती आपल्याला वाढलेली दिसून येते. या देशांची वैशिष्ट्य सांगता येतील आपल्याला की या देशांचे आर्थिक विकास जो काही आहे तर तो आर्थिक विकासाचा वेग जो हा जास्त दिसून येतो. त्यानंतर सांगता येईल की लोकांची दरडोई उत्पन्न जे काही आहे तर ते वाढताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर लोकांचं राहणीमान जे काही आहे तर ते राहणीमानाचा दर्जा जो काही आहे तर तो काही अंशी त्या ठिकाणी उंचावताना आपल्याला दिसून येतो. तसंच विज्ञानाच्या बाबतीत असेल, नंतर तंत्रज्ञानाचा वापर या देशांमध्ये वाढलेला दिसून येतो. तसेच वैद्यकीय सुविधा, शैक्षणिक सुविधा ज्या काही आहेत तर त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी वाढ झालेली दिसून येते. आणि त्याचमुळे त्या देशांमध्ये द्वितीय व तृतीय व्यवसाय जे काही आहेत तर त्या व्यवसायांना सुद्धा चालना किंवा त्यांचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याचमुळे हे जे काही देश आहेत तर ते विकसनशील टप्प्यातून थोडं पुढे जाऊन विकसितच्या मार्गावर आपल्याला दिसून येतात. की या देशांमध्ये गरिबीचं जे काही प्रमाण आहे तर ते काही अंशी त्या ठिकाणी कमी होताना आपल्याला दिसून येतं. या देशांमध्ये लोकसंख्या वाढी ज्या आहे तर त्याचे दुष्परिणाम समजायला कुटुंब नियोजनचे सारखे जे काही सरकारी योजना असतात तर ते कुटुंब नियोजनाचे महत्त्व त्या ठिकाणच्या लोकांना कळू लागलेलं आहे. आणि म्हणूनच कुटुंबाचा आकार जो असेल तर तो लहान होताना सुद्धा आपल्याला या प्रदेशांमध्ये किंवा या देशांमध्ये दिसून येत आहे. या देशांमध्ये किंवा तिसऱ्या टप्प्यात की नंतरच्या काळात विस्तारणारा जो काही भाग आहे लोकसंख्येचा, तर या भागामध्ये चीन आणि भारत हे जे काही दोन देश आहेत तर हे तिसऱ्या टप्प्यात येतात की ज्या देशांमध्ये नंतरच्या काळात लोकसंख्या विस्तारताना दिसून येते. म्हणजे भारतासारख्या देशात बघा की या ठिकाणी जन्मदराचं प्रमाण जरी कमी झालेलं असलं तरी लोकसंख्या कमी झालेली दिसून येत नाही. ठीक आहे. त्यानंतर चौथा टप्पा दिलाय कमी बदल दर्शवणारा. की चौथ्या टप्प्यामध्ये आपल्याला कमी बदल दिसून येतो. आपण आकृतीत पण बघितलं होतं. या ठिकाणी असं सांगता येईल की जन्मदर कमी आहे, त्यासोबतच मृत्यूदर सुद्धा कमी आहे. आणि त्याचमुळे दोघी कमी असल्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या जी काही आहे तर त्या लोकसंख्येमध्ये फार कमी बदल आपल्याला झालेला दिसून येतो. या देशांची वैशिष्ट्य सांगायची म्हटली तर बघा पहिलं वैशिष्ट्य सांगता येईल की देशाची व नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारलेली असते. आणि त्याचमुळे त्या ठिकाणी प्राथमिक व्यवसायांपेक्षा द्वितीय व तृतीयक व्यवसाय जे आहेत तर त्यांचं प्रमाण आपल्याला जास्त दिसतं. की जे काही प्रगत देश असतील की ज्यांची आर्थिक बाब चांगली आहे तर अशा देशांमध्ये शेती व्यवसायांपेक्षा त्या ठिकाणी उद्योगधंद्यांचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. त्यानंतर पुढचं दुसरं वैशिष्ट्य म्हणता येईल की लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली असल्यामुळे त्यांचा राहणीमानाचा दर्जा हा उच्च दर्जाचा असतो. आणि त्याचमुळे त्यांचं शैक्षणिक बाबतीत असेल, वैद्यकीय सुविधांच्या बाबतीत असेल तर अशा सुविधा त्या चांगल्या असतील तर त्या त्यांना मिळू शकतात किंवा मिळतात. त्यानंतर आरोग्याच्या बाबतीत असे लोक जागृत असतात. आणि या सर्व कारणांमुळे त्या ठिकाणी मृत्यूदराचं प्रमाणसुद्धा आपल्याला कमी झालेलं दिसून येतं. आणि शैक्षणिक सुविधांमुळे तसंच
त्या ठिकाणी आपल्याला शैक्षणिक सुविधा नंतर जे आपण म्हणतो की सामाजिक बंधनं कमी असतात अशा देशांमध्ये आणि त्याचमुळे त्या ठिकाणी जन्मदराचं प्रमाणसुद्धा आपल्याला कमी दिसून येतं आणि दोघी कमी आहेत. जन्मदरसुद्धा कमी, मृत्यूदरसुद्धा कमी आणि म्हणूनच अशा देशांमध्ये लोकसंख्या जी आहे तर ती अत्यल्प वाढ म्हणजे कमी वाढ झालेली आपल्याला दिसून येते. या टप्प्यामध्ये उदाहरणार्थ पण दिलंय की अमेरिकेतील संयुक्त संस्थाने जे काही आहे अमेरिका, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, बरोबर, USA. तर या देशांमध्ये आपल्याला असं दिसून येतं की या देशात अतिशय कमी बदल दर्शवणारी लोकसंख्या आपल्याला दिसून येते की ज्या लोकसंख्येत अतिशय कमी किंवा अत्यल्प बदल आपल्याला दिसून येतो. आणि शेवटचा बघायचा आहे 5वा टप्पा. त्याला नाव दिलंय ऋणात्मक वाढीचा टप्पा. तर ऋणात्मक म्हणजे कमी, की ज्या ठिकाणी लोकसंख्या कमी होत आहे असे प्रदेश किंवा देश. म्हणूनच नाव दिलंय ऋणात्मक वाढीचा टप्पा, की काही देशांमध्ये जन्मदर खूप कमी होऊन मृत्यूदराशी समान होतो. म्हणजे मृत्यूदर आणि जन्मदर सारखे असतात त्या ठिकाणी, की जन्मदर हा कमी होतो. मृत्यूदरापेक्षा सुद्धा जन्मदर म्हणजे जन्माला येणाऱ्यांची संख्या मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येपेक्षा सुद्धा कमी असेल, असे देशसुद्धा काही आहेत, की ज्या ठिकाणी लोकसंख्या प्रॉपर लोकसंख्येपेक्षा कमी होताना आपल्याला दिसून येते. तर तेच या ठिकाणी दिलंय, की त्यांची वैशिष्ट्य बघा, की सुरुवातीस जन्मदर व मृत्यूदर समसमान असतो आणि समान असल्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या वाढत नाही, की दोघंही सारखे जन्माला येणारी सुद्धा सारखी संख्या आहे, मृत्यू पावणाऱ्यांची संख्यासुद्धा सारखी आहे, म्हणून लोकसंख्येत बदल नाही. नंतर सांगता येईल, की जन्मदरापेक्षा मृत्यूदर वाढल्याने लोकसंख्येत घट होते, की नंतरच्या काळात काय होतं मग अजून, की जन्मदर जो असेल तर जन्मदरापेक्षा मृत्यूदर वाढल्याने लोकसंख्या जी काही आहे तर त्या लोकसंख्येमध्ये घट होताना आपल्याला दिसून येते. आणि अशा देशांमध्ये बालकांच्या संख्येपेक्षा बघा जन्मदर कमी झाल्यामुळे काय झालं, की बालकांची संख्या कमी झाली आणि बालकांच्या संख्येपेक्षा त्या ठिकाणी वृद्धांची संख्या आपल्याला जास्त दिसून येते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल आपल्याला, की अशा देशांमध्ये देशाची व लोकांची आर्थिक स्थिती जी आहे, तर ती उत्तम असल्यामुळे लोकांचा राहणीमानाचा जो काही दर्जा आहे, तर तो उंचावलेला असतो. आणि राहणीमानाचा दर्जा उंचावलेला आहे याचाच अर्थ शैक्षणिक बाबतीत असेल, वैद्यकीय सुविधा असतील, तर त्या उच्च दर्जाच्या त्या ठिकाणी मिळत असतात. आणि या देशांमध्ये तृतीयक आर्थिक व्यवसाय जे काही आहेत तर ते मोठ्या प्रमाणात चालताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणूनच अशा देशांमध्ये जी काही लोकसंख्या राहते तर ती लोकसंख्या आरोग्यसंपन्न व जे काही जीवन असेल, आनंददायी जे काही जीवन आहे, तर तो जीवन जगण्याचा आग्रह त्या देशातील लोकांचा असतो. उदाहरणार्थ दिले, की स्वीडन आणि फिनलँड हे जे काही दोघं देश आहेत, तर ते युरोप खंडातील आपल्याला दिसून येतात. आणि या दोघंही देशांचा जो काही टप्पा आहे लोकसंख्या संक्रमणाच्या बाबतीत, तर तो शून्य वाढ दर्शवणारा किंवा ऋणात्मक जे काही आहे, ऋणात्मक वाढीचा टप्पा आपल्याला दिसून येतो, की ज्या ठिकाणी लोकसंख्या प्रॉपर लोकसंख्येपेक्षा कमी होताना दिसून येते. ठीक आहे. यानंतर आपल्याला या ठिकाणी हे प्रकरण जे काही आहे पहिलं प्रकरण तर ते संपलेलं दिसून येतं. या प्रकरणाच्या खाली स्वाध्याय दिलेला आहे, तो आपण पुढच्या वेळेस बघू. ठीक आहे.